डॉक्टरांनी मला एक ऑटो इम्युन डिसीज आहे असं सांगितलं स्किनचं आणि मी अगदी घाबरून गेले. समोरासमोर नसलो तरी डिस्टन्स हिलिंगनी सुद्धा कसं मिरॅकल्स घडतात. मला पूर्ण तो त्रास गेला. त्या क्षणापासून गेला. म्हणजे ते माझ्यासाठी अतिशय मिरॅकल होतं. स्वतःचं हिलिंग करायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांचं हिलिंग करायचं असं माझं ते छान बसून गेलं होतं. कुठलं जे समोर येईल, एखादी अडचण आली तर त्याला नाही घाबरून जायचं, म्हणजे त्याला फेस करायचा. असं बहुतेक तो थोडा बदल मला स्वतःमध्ये झाला असं वाटलं. आपण शरीरातले वाईट गुण काढून टाकायचे आणि योग्य मार्गाने जायचं. नमस्ते. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टोरीज ऑफ मिरॅकल्स मध्ये. इथं आपण डिस्कस करतो वेगवेगळे असे आपले एक्सपिरियन्सेस जे फिजिकल गोष्टींच्या पेक्षा वरचे आहेत. म्हणजे त्याला आपण म्हणतो मेटाफिजिकल एक्सपिरियन्सेस, आणि त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यातले वेगवेगळे एक्सपिरियन्स आपण डिस्कस करतो. तर आधी आपण चर्चा करू की तुमचं प्रोफेशन काय होतं आणि एकंदरीत तुमचं आजपर्यंतचं आयुष्य कशा पद्धतीचं होतं. मी मायक्रोबायोलॉजी या विषयाची प्राध्यापक म्हणून 1986 सालापासून साताऱ्यामध्ये काम करत होते आणि गेल्या 3 वर्षापूर्वी मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली या सर्व्हिसमधून. आणि मला माझ्या ज्या आवडीच्या गोष्टी होत्या किंवा ज्या इतक्या वर्षात मला करता आल्या नाहीत त्याच्याकडे मी माझं लक्ष वळवलं. प्राणिक हिलिंगकडे पण अशीच म्हणजे अनपेक्षितपणे वळले असं म्हणूया. आणि मग त्याच्यामध्ये पण मग मी सुरुवात केली त्याच्याबद्दल जास्तीची माहिती घ्यायला, त्याचे व्हिडिओज बघायला. आता रिसेंटली तुम्ही स्टेप लिस्टचा सिल्वर चॅम्पियनशिपचा प्रोग्राम कम्प्लीट केला, म्हणजे तुम्ही सिल्वर चॅम्पियन बनलात. तर त्यासाठी पहिलं म्हणजे अभिनंदन. कारण सिल्वर चॅम्पियन बनणं याचा अर्थ तुम्ही 1 महिना रोजच्या रोज ती नवी गोष्ट एक शिकत होता, जी ऑलरेडी तुम्ही बेसिकच्या वर्कशॉपमध्ये शिकलेला होतात, पण अजून त्या पुस्तकातल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याची प्रॅक्टिस करत होतात. शिवाय तुम्ही 10 जणांचं हिलिंग केलं, 10 जणांवर हिलिंग अप्लाय केलं, आणि ते त्याचं एक छोटंसं डॉक्युमेंट करून ते पण तुम्ही तयार केलं. त्याच्यासाठी अभिनंदन. जनरली एकूण हा 1 महिन्याचा जो एक्सपेरिमेंट होता, त्याचा सगळा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा. एक दिवस मेसेज बघितला मी की असं असं स्टेप लिस्ट हे ऍप निघालेलं आहे आणि तुम्ही ते जॉईन करू शकता. मग मी त्याचा आनंद यात्रेचा कोर्स आहे तो करायला सुरुवात केली. मीन व्हाईल सिल्वर मेंबरशिपचा पण कोर्स आला आणि मी छानपैकी 1 महिनाभर ते करत होते. तेवढा 1 महिना मी इतकं सिन्सिअरली ते सगळं फॉलो केलं आणि दिवसभर मग ते माझं आधी ते लेक्चर करायचं, मग स्वतःचं हिलिंग करायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांचं हिलिंग करायचं. असं माझं ते छान बसून गेलं होतं. त्या महिनाभर केल्यावर मला अशी पोकळी जाणवायला लागली की ते सगळं माझं अगदी ते पूर्ण झालं. त्यामुळे तो पिरियड जो होता तो माझ्यासाठी अतिशय छान होता, वेगळा अनुभव देणारा होता. मी ते नीट ऐकली लेक्चर्स. कधी कधी हिलिंग होतं ते खूप वेगळे वेगळे हिलिंग्स होते, तीही पूर्वी कधी ट्राय केलेली नव्हती, तर ते सुद्धा मी केलं. त्याचा फायदा काय झाला एक्झॅक्टली. आपण त्याच्यात स्वतःवर हिलिंग अप्लाय केलं, वेगवेगळ्या टेक्निक शिकल्या, तर त्याचा एक्झॅक्टली फायदा काय काय झाला. फायदा असा झाला की मला खूप म्हणजे टेन्शन येतं काय बऱ्याच गोष्टींचं. म्हणजे काही माझ्या समोर अडचणी आल्या तर म्हणजे मी घाबरून जाते, एखादा अवघड प्रसंग माझ्या समोर आला तर. पण ह्या वेळेला मला तसं झालं नाही. म्हणजे कॉन्फिडन्स होता मला स्वतःमध्ये. म्हणजे कुठलं जे समोर येईल, एखादी अडचण आली तर त्याला नाही घाबरून जायचं, म्हणजे त्याला फेस करायचा. असं बहुतेक तो थोडा बदल मला स्वतःमध्ये झाला असं वाटलं. कारण मी दरवेळेला इथून जाताना येताना फ्लाईटमध्ये एकटीच प्रवास, एवढा 30-30 तासाचा प्रवास करायचा, वेगळ्या वेगळ्या देशातनं जायचं. तर त्यावेळेला तो जो म्हणजे एक आत मनात सारखी भीती असायची, तर ती ह्या वेळेला की मला असं की मी दररोज हिलिंग केलेलं आहे आणि माझा ऑरा एकदम क्लीन आहे असं मला ते फिलिंग होतं. आणि माझा प्रवास पण त्याच्यामुळे अजिबात मी कुठेही न घाबरता व्यवस्थित तो पूर्ण केला. आता आपला मुख्य प्रश्न की तुमचे असे अजून काय काय एक्सपिरियन्सेस आहेत जे कदाचित हिलिंग रिलेटेड असतील, कदाचित मेडिटेशन रिलेटेड असतील, पण ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी व्यवस्थित वेगळ्या गोष्टी, एनर्जी, किंवा आपण म्हणतो ना की आपण आत्मा आहोत, या पद्धतीचे काही अनुभव किंवा असे वेगळे अनुभव जे फिजिकल सोडून आहेत, असे कुठले कुठले होते. मला खूप पूर्वीपासून एक ऍसिडिटीचा खूप त्रास होता आणि मग त्याच्यासाठी मी बरीच औषधं घेतली. ॲलोपॅथी झालं, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सगळे मी प्रकार करून झाले होते माझे. एकदा असं झालं की काहीतरी गाठ आल्यासारखी झाली आहे आणि मग मी डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांनी मला एक ऑटो इम्युन डिसीज आहे असं सांगितलं स्किनचं. आणि मी अगदी घाबरून गेले की आता काय म्हणजे करायचं. आणि मग माझ्या बहिणीच्या थ्रू एक स्पिरिच्युअल हीलर आहेत मुंबईमध्ये, त्यांच्यापर्यंत मी पोहोचले आणि त्यांनी माझं हिलिंग केलं त्यावेळेला. मग तेव्हा मला ती चक्र आणि हे ते त्या गोष्टींची थोडी ओळख झाली आणि ते हिलिंग आणि त्याच्या बरोबरीने डाएट
त्यांनी जे सांगितलेलं होतं ते डाएट मी फॉलो केलं आणि माझा तो त्रास जो होता तो 1.5 वर्षामध्ये गेला. म्हणजे मला डॉक्टर जे इथले स्पेशालिस्ट आहेत त्यांनी सांगितलं की बाकीच्यांना हा आजार आहे त्यांचा 15-15 वर्ष तो आजार जात नाही आणि तुमचा 1.5 वर्षात तो क्लिअर झालेला आहे. तर ते माझ्यासाठी एक खूप चांगली गोष्ट होती. माझ्या मुलीसाठी म्हणून मी तिकडे सांगलीला नंतर मी भेट दिलेली होती आणि मग तिला तिच्यासाठी हिलिंग आम्ही घेतलं आणि मला एकदम तेव्हा फरक जाणवला. म्हणजे जरी आपण समोरासमोर नसलो तरी डिस्टन्स हिलिंगनी सुद्धा कसं मिरॅकल्स घडतात हे मला त्यावेळेला तिच्या बाबतीमध्ये दिसलं. म्हणजे माझी धाकटी बहीण जी स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहे तिला तर ती आधी तिने हिलिंग घेतलेलंच होतं आणि मग तिने पण बेसिक हिलिंगचा कोर्स केला. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये घडलेल्या 1-2 गोष्टी सांगायच्यात की मला कंबर माझी खूप दुखत होती. म्हणजे एका ठराविक पॉइंटला इतकी दुखत होती कंबर आणि मी हिलिंग डिस्टन्स हिलिंग सांगलीच्याच कोणीतरी मला तेव्हा दिलं. मग एक दिवस त्या बाईंनीच सांगलीच्या हिलिंग सुरू केलं आणि मी बेडवर झोपलेली होते. मग मला नीट झोपताही येत नव्हतं. पण त्या दिवशी माहिती नाही मला काय झालं त्या स्पेसिफिक पॉइंटला जिथं मला दुखत होतं खूप तिथे असे त्या जेव्हा हिलिंग देत होत्या तेव्हा मी शांत झोपले होते बेडवर आणि तिथे टिंगलिंग सेन्सेशन्स सुरू झाले ज्या पॉइंटला दुखत होतं तिथे. आणि अक्षरशः माझं हिलिंग संपल्यानंतर मी व्यवस्थित चालत स्वयंपाकघरात गेले. बेडरूम मध्ये मी होते. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की त्या क्षणाला ज्या पॉइंटला माझ्या दुखत होतं तिथे असं सतत बारीक काहीतरी मला सेन्सेशन जाणवत होते आणि मग तो त्रास माझा गेला. तर हे एक मला खूप म्हणजे आश्चर्याची गोष्ट होती माझ्यासाठी. आणि दुसरी अशीच एक घटना जी मी अमेरिकेत गेल्यानंतर झाली. नेक्स्ट डेला सकाळी आम्हाला फ्लाईट होता आणि घरातून 5:30ला आम्हाला निघायचं होतं. तर मला अचानक काहीतरी त्रास व्हायला सुरुवात झाली आणि मला असं छातीचा ठोका चुकतोय असं सारखं वाटायला लागलं आणि मला हिलिंग केलं आणि नंतर मला झोप पण लागली शांत. परत जेव्हा भारतात आले त्यावेळेला पण मला तो त्रास होता. मग मी डॉक्टरकडे जाऊन आले तर ते म्हणाले की हा पॅनिक अटॅक आहे आणि मग त्यांनी मला गोळ्या दिल्या की तुम्हाला जसा त्रास झाला तर ह्या गोळी चोखून खायची तुम्ही. पण मी असं ठरवलं की मला गोळ्यांवरती नाही जगायचं. म्हणजे मला हा त्रास मुळासह जायला पाहिजे. आणि मग असंच एक दिवस आपला जो हिलिंगचा ग्रुप आहे प्राणिक हिलिंगचा त्या दिवशी स्टीफन को यांचा एक व्हिडिओ कुणीतरी पोस्ट केला होता की हा बघा इमोशनल हिलिंगचा तो व्हिडिओ होता. तर तो व्हिडिओ मी ते ज्याप्रमाणे सांगत होते मी ते सगळं करत गेले त्या गोष्टी. आणि मला इतकं आश्चर्य वाटतंय की मला त्याच्या आधी जो त्रास होत होता मी गोळ्या होमिओपॅथीच्या चालू होत्या तरी माझा तो त्रास गेला नाही. तो संपूर्ण व्हिडिओ ते ज्या पद्धतीने सांगत होते त्या पद्धतीने मी ते करत गेले. मला पूर्ण तो त्रास गेला त्या क्षणापासून गेला. म्हणजे ते माझ्यासाठी अतिशय मिरॅकल होतं. मास्टर स्टीफन कोनचे जे मेडिटेशन्स आहेत त्याच्या बाबतीत माझा पण असाच अनुभव आहे की त्यांचे प्रत्येक वेगवेगळ्या इमोशन्ससाठी वेगवेगळे आहेत ना हिलिंग्स आहेत म्हणजे ऑनलाईन. तर युट्यूबवर जाऊन तो बघायचा आणि थोड्या वेळानं आपण शांत झालेलो असतो 20 मिनिटात. प्रचंड टेन्शन आले की आता हे काम कसं होणार आणि झालं त्यांचं ते ऐकायचं आणि नुसतं आपण बसलेलो असतो ते गाईड करत असतात आणि झालं आपण एकदम जणू काही झालेलंच नाही. असाच एक एक्सपिरियन्स होता जो रिसेंटली मी अनुभवला. एकाने मला फोन केला आणि सांगितलं की त्यांना खूप त्रास होत आहे आणि त्यांनी ती कंडिशन सगळी सांगितली. आता मला ते माहीत होते त्यांचं मी आधी पण हिलिंग केलेलं होतं त्याच्यामुळे मला माहीत होती की त्यांची चक्र कशी असतात त्यांची एनर्जी कशी असते इव्हन हिलिंग करायला किती वेळ लागतो. आणि मग साधारण अर्ध्या तासानंतर मी त्यांचं स्कॅनिंग करून बघितलं की ठीक आहे बघूया सध्या परिस्थिती काय आहे. आणि मला खूप कन्फ्यूज व्हायला झालं की सगळी चक्र एकदम नॉर्मल आहे. 1-2 चक्रांमध्ये थोडीशी एनर्जी जास्त होती पण बाकी सगळं नॉर्मल. मी ठीक आहे परत एकदा स्कॅनिंग केलं की काय असं कसं होऊ शकतं कारण असं कधीच त्यांच्या बाबतीत नसतं. परत एकदा स्कॅन केलं तर सगळी चक्र नॉर्मल. मग मी त्यांना फोन केला आणि विचारलं की तुम्ही मला त्रास होतो म्हणून सांगितलं होतं मी स्कॅन करतो पण सगळी चक्र नॉर्मल लागतात. ते पण स्वतः प्राणी किलर आहे त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता आल्या. आणि मग त्यांनी सांगितलं की मधला जो अर्ध्या तासाचा पिरियड होता त्याच्यामध्ये त्यांनी मास्टर स्टीफन कोनचा तेच तो व्हिडिओ एक बघितला. ते मेडिटेशन केलं मेडिटेशन ट्विन हार्ट्स विथ हिलिंग आणि त्याच्यानंतर मी ते स्कॅन केलं आणि मला तेच इतकं आश्चर्य वाटलं की एवढ्या त्या अर्ध्या तासात त्यांची सगळी चक्र नॉर्मल झाली होती जणू कोणीतरी हिलिंग अप्लाय केलं. त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. तुम्ही म्हटलात की तुमच्या बहीण त्या सुद्धा हे शिकलेल्या आहेत ते डॉक्टर आहेत आणि ते अप्लाय करतात. त्यांच्या रिलेटेड काही एक्सपिरियन्सेस? तिने जो अनुभव सांगितला तो मी सांगते. त्यावेळेला ती सांगत होती की त्यांच्याकडे बरेच असे अगदी गरीब म्हणजे रस्त्यावर सुद्धा राहणारे वगैरे असे झोपडपट्टीतले बरेच लोक ते ट्रीटमेंट ते देत असतात. डॉक्टर आणि दोघेही गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्या लोकांचं राहणीमान सुद्धा तशाच पद्धतीचं असतं. काळजी फारशी घेत नाही. तर त्या बाई तिथल्याच अशाच ऑपरेशन त्यांचं डॉक्टरांनी केलं
आणि ते केल्यानंतर तिचं जे टाके होते त्याची काळजी तिने घेतली नसेल आणि त्याच्यामध्ये पस झाला त्या टाक्यांमध्ये. मग ती दर एकाडेक दिवस यायची, डॉक्टर तिचं सगळं बँडेज परत करायचे, जखम स्वच्छ करायची आणि बँडेज करायचं, तरी तिची जखम काही ती बरी होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी ठरवलं की आता हिचं बहुतेक परत एकदा ऑपरेशन करून पुन्हा टाके घालावे लागतील. आणि मग पण नेक्स्ट डेला त्यांना कुठेतरी दुसरं ऑपरेशन होतं किंवा व्हिजिटला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी माझ्या बहिणीला सांगितलं की आज तू बँडेज कर, त्या बाई येतील ते. आणि मग त्या बाई आल्यानंतर तिने पहिल्यांदा त्यांचं हिलिंग केलं आणि बँडेज केलं आणि मग 2 दिवसांनी बोलवलं परत. तर तिची जखम पूर्ण बरी झालेली होती आणि मग तिला पुढचे जे काही करावं लागणार होत्या त्या कुठल्याच गोष्टी कराव्या नाही लागल्या आणि ती बरी झाली. अजून काय आठवतंय? म्हणजे शिल्डिंग बद्दल मला कळलं असंच खांबे सरांकडून की असं शिल्डिंग केलं की त्याचं बरेच मिरॅकल आपल्याला बघायला मिळतात, त्यावेळेला काही प्रॉब्लेम येत नाही किंवा तो झाला तर सॉल्व्ह होतो असं. मग म्हटलं आपण करून घेऊया, म्हणून मी तेव्हा ते शिल्डिंग करून घेतलेलं होतं. जेव्हा आपण शिल्डिंग करतो त्याचा मेन उद्देश आहे प्रोटेक्शन. पण प्रोटेक्शन म्हणजे काय, तर ठराविक एनर्जीज आपल्या ऑरामध्ये शिरून आहेत, यासाठी आपण शिल्डिंग करतो. आता समजा काहीतरी नको असणारी गोष्ट घडत आहे आणि आपण प्रोटेक्टेड आहोत, म्हणजे काय, आपण आपले विचार आणि त्या सगळ्या इमोशन्स ठराविक प्रमाणात कंट्रोलमध्ये ठेवत आहोत. तर आपला ऑरा क्लीन होत आहे किंवा आपण सेल्फ हिलिंग करत आहोत, मेडिटेशन करत आहोत, तेव्हा आपले ऑरा आणि चक्र क्लीन होत आहेत आणि त्याच्यामुळं भरपूर गोष्टी बदलतात. आता तुम्ही प्राध्यापिका होतात आणि तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या असतील. आता तुम्हाला काय वाटतं की आपण ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत, एनर्जीबद्दल बोलत आहोत, प्रत्यक्षात ही एनर्जी आपल्या आयुष्याचा भाग आहे, आपल्या शरीराचा भाग आहे. फक्त एकच गोष्ट आहे की ती कधी कधी आपल्याला माहीत असती, काही जणांना माहीत नसती, बऱ्याच जणांना माहीत नसतं. पण हे कसं आहे की समजा आपल्याला दिसतं, जे काही दिसतं त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, तर आपण त्याचा वापर नाही करून घेऊ शकत. एखादी गोष्ट आपल्याला दिसती, त्याचा अर्थ माहिती आहे, तर आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो. तसंच एनर्जीचं, एनर्जी ऑलरेडी आपल्याकडे आहे, पण त्याचा आपण वापर काय करून घेतो याच्यानुसार सगळ्याच गोष्टी बदलू शकतात. तर तुमचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यावरून स्टुडंटसाठी, विशेषतः स्टुडंटसाठी काय मेसेज आहे? मुलांच्या मध्ये आपण म्हणतोच की तरुण मुलांमध्ये एनर्जी ही खूप त्यांच्याकडे असतेच ऑलरेडी, पण ती चांगल्या कामासाठी वापरली जात नाही. त्यांची एनर्जी जी आहे ती मग ती कुठेतरी वापरून ते संपवतात, मग ती वाईट मार्गाला जास्त लागलेली आपल्याला बघायला मिळतात किंवा योग्य दिशेने ते जात नाही. त्याच्यामुळे त्यांना लहान वयापासूनच ह्या गोष्टींचं थोडंसं जर ज्ञान आपण देत गेलो किंवा त्यांच्यामध्ये हे मेडिटेशन असेल किंवा शाळांमध्ये काही ठिकाणी हे घेतलं जातं, पण जर तुम्ही लहान वयापासूनच मुलांना योग्य पद्धतीने वळण लावलं किंवा ह्या गोष्टी रुजवल्या, तर मला वाटतं की चांगली पिढी घडायला हरकत नाहीये. किंवा पुढं ती मुलं ती गोष्ट जी आहे, त्यांच्या मनात चांगल्या गोष्टी रुजवलेल्या आहेत, तर ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आजूबाजूला सगळीच निगेटिव्हिटी इतकी भरलेली आहे, तर त्याच्यापासून ती मुलं योग्य मार्गालाच जातील. जी एनर्जी आहे आपल्या शरीरामध्ये, ती एनर्जी वाया नाही जाती, कुठेतरी कुठल्या तरी याच्यामध्ये ती ट्रान्सफर होते. त्यामुळे एक जी एनर्जी तुमच्या शरीरामध्ये आहे, वापरून आपण शरीरातले वाईट गुण काढून टाकायचे आणि योग्य मार्गाने जायचं. ठीक आहे, भेटत राहू, एकत्र प्रॅक्टिस करत राहू. स्वतःमध्ये तर बदल घडतातच, आपण हे पण बघतो की आपल्या फॅमिलीमध्ये गोष्टी बदलतात, आपले एक्सपिरियन्सेस बदलायला चालू होतात. थोडक्यात आपण ज्याला आपलं जग समजतो ते चेंज व्हायला चालू होतं. थँक्यू परत एकदा.